गोलंदाज बाला पाटील आलेत. चला खेळायला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा. विद्येश पाटील स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला आहेत. नवीन दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना सुरू होतोय. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. क्या बात आहे. अपेक्षित उचली प्राप्त केली पहिल्या चेंडूवर. अगदी चांगल्या टप्प्यावर हा चेंडू पहिला टाकलाय बाला पाटीलनं. विद्येश पाटील पहिल्या सामन्यातून 1 या धावसंख्येवर धावबाच्या स्वरूपात बाद झाले होते. मात्र गणेशनं अतिशय चांगली फलंदाजी केली. तब्बल 36 धावा गणेशनं ठोकल्या होत्या. हा फुलटॉस घेतलाय. चेंडूला अगदी ऑन साईडला टर्न केलाय डीपमध्ये. दीपक म्हात्रे दुसरी धाव पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या सामन्यातून विदेश धावचीत बाद झाले होते. 2 चेंडू 2. ते सुरेख सुरेख चेंडू. नक्कीच बालाला आज फलंदाजीतून सूर सापडला नाही, मात्र गोलंदाजीतून बालानं चांगली कामगिरी केलेली आहे. पहिल्या मॅच मधून देखील बालानं फक्त 2 धावा देत 1 विकेट घेतला. क्या बात है. 4 चेंडूमध्ये 3 चेंडू यष्टीरक्षक संभाजी म्हात्रेच्या हातामध्ये दिलेत. नक्की दापोडे संघाच्या अगेन्स्ट सचिन डावपुरा त्याच्या फलंदाजांनी ज्या 3 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्या निलेशला, ते सामन्याचं टर्निंग पॉईंट राहिलं होतं. इथे हा फटका सरळ बॅटनं केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू सेफ लँड होतोय. अनिल दहीवालकर आणि कपिलचे प्रयत्न आणि फक्त प्रयत्न पाहायला मिळाले. चेंडू चाललाय सीमापार आणि इथे नक्कीच गोलंदाजांचा शरीराचा भाग स्टंपला लागलाय. नो बॉलचा इशारा आलाय. नक्कीच 1-2 का 4. 5 धावा या चेंडूवर. धावसंख्या 7 धावा. विद्येश एक चांगले खेळाडू आहेत. चांगला सराव आहे विद्येश पाटील यांचा. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. फलंदाजी गोलंदाजी चांगली करतायत. पिंपलाच्या तलाव मैदानाजवळ ही स्पर्धा. अगदी पिंपलाच गावचं हे ऐतिहासिक मैदान आहे. अगदी गावाच्या मेन रोडाला लागून हे तलाव मैदान पिंपलाचं आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. बालानं सुरुवातीला चाचणी स्पर्धेमध्ये गोलंदाजीतून खराब गोलंदाजी केली, मात्र त्यानंतर सराव चांगला आहे. टप्पा चांगला भेटलाय. आता बालाला मोठे फटके मारणं हे फलंदाजांसाठी कठीण काम झालेलं आहे. सचिनला वाटलं ओव्हर संपली की काय. सावलीच्या आसऱ्याला जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी. ऊन लागतो का. फुलटॉस होता. चेंडूला टर्न केलाय पुन्हा एकदा डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग दीपक म्हात्रे. दुसरी धाव इथे विद्येशनं पूर्ण केली. पहिल्या ओव्हरची ते समाप्ती. धावसंख्या 9. 8 धावा आल्यात विद्येश पाटीलच्या बॅटमधून. अनेक 9 चेंडू होता. नवीनला पहिल्या ओव्हरमध्ये 1 चेंडू मिळाला नाहीये. बिनबाद 9. गोलंदाज नितेश जोशी 11 भादवड बी टीम. आपल्याला लवकरात लवकर इथे पोहोचायचं आहे. चालू सामन्याच्या विजेत्या टीम बरोबर आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आपल्याला खेळायचा आहे. आदिती 11 न्यू तुफान पिंपलास 40+ आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025
फुलटॉस मिस टाइम पटकाय बघूया. स्वतः गोलंदाज प्रयत्न चांगले केले होते. नक्कीच अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 3 पूर्ण केलेत. 9+3 12 धावा लागलेत. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर नितेश 3 धावा नवीन पूर्ण केलेत आणि 3 धावीने त्याने आपला अकाउंट ओपन केलाय. 7 चेंडूमध्ये 12 धावा आलेत. इथे एस्टनचा वेध घेतलाय. फलंदाज विद्येश पाटील आउट. विद्येश पाटील आज फलंदाजीतून दोन्ही सामन्यातून फारशी चांगली फलंदाजी करता आली नाहीये. बघूया क्रमांक 3 वर नवीन बॅटर मैदानामध्ये आला आहे गणेश पाटील ज्युनियर. 5 षटकार, 1 दुहेरी, 1 चौकार असे 36 धावांची स्फोटक खेळी पहिल्या सामन्यातून केली होती. जय बजरंग कारिवली संघाच्या अगेन्स्ट या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या आज छत्रपती शिवाजी महाराज वणगोट टीमने आपल्या नावी कोरली. तब्बल 76 धावा त्यांनी बनवल्या होत्या. एक ओव्हर 2 चेंडूमध्ये 12 धावा लागलेत. धन्यवाद रमा म्हात्रे, रमा जिमचे मालक आणि श्री कालिकामाता सिनियर 40+ संघाचे एक सहकारी खेळाडू रमा म्हात्रे यांच्याकडून दोन्ही टीमला शुभेच्छा आलेत. धन्यवाद रमा म्हात्रे. इथे दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात दमदार केलेली आहे गणेश पाटीलनं षटकार ठोकून. क्या बात आहे. पहिल्या सामन्यातून 7 चेंडूमध्ये 36 आणि या सामन्यातून पहिल्या चेंडूवर षटकार. आज गणेश पाटीलचा दिवस आहे. मात्र आज वाढदिवस आहे विशाल काबूकरचा. आठ मध्ये 36 होत्या आणि ते पहिल्या चेंडूवर नितेशला षटकार ठोकून धावसंख्या 18 वर पोहोचवलेली आहे. क्या बात आहे. अतिशय चांगला टप्पा ठेवला आहे. जागेवरच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाय मात्र जागेवरच होते. फुटवर्क बनवता आला नव्हता फटका खेळण्यासाठी. हा फटका पुन्हा एकदा डीप मिड विकेटला. बालाची चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग मात्र ते थ्रो गॅदर करता आला नाहीये. स्ट्राईकला संधी मिळाली. नक्कीच गणेश ज्युनियरला धावसंख्या 20. नक्कीच गणेश पाटीलला पुन्हा एकदा राजेश दाखल्या पाटील माजी सरपंच वणगोट यांच्याकडून षटकार हॅट्रिकला 1000. याआधी गणेश पाटीलने ते पारितोषिक पटकावलं आहे पहिल्या सामन्यातून. इथे देखील चांगला फटका बनवला अगदी कॉर्नर रिझनला. अनिल देईवलकर चेंडूला उचलत आहेत. धावा 2 पूर्ण केलेत. धावसंख्या 22. 2 ओव्हर 11च्या सरासरीनं 22 धावा आलेत. बावीस धावेमध्ये गणेश ज्युनियरच्या 4 चेंडूमध्ये 10, विद्येच्या 8 आणि नवीन खेळतो 3 वर.
2 ओव्हर 22. येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजय, संकेत, राजेश पाटील देखील एका संघाला जॉईन आहेत. राजेश पाटील या संघाचा एक मुख्य यष्टीरक्षक. दीपक म्हात्रे क्रमांक 3चा ओव्हर घेऊन आलाय. सचिन ज्युनियर आणि सचिन सिनियर कोण आहे विचारावं लागेल. सचिन म्हात्रे दोन ओव्हर 22. आणि आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये बघूया किती धावांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज वणगोट टीमची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू नवीन अगदी समोरच्या दिशेनं केलेला आहे. नितेश चेंडूच्या समोर येत आहेत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे नवीन. धावसंख्या 24. आदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025चा आजचा पहिला दिवस. आणि नक्कीच या स्पर्धेसाठी आदिती 11च्या सर्व खेळाडूंची आपल्याला मेहनत पाहायला मिळते. उमेश पाटील, सुनील पाटील, रतिलाल पाटील, किसन पाटील, विकास पाटील, रोहित पाटील, रुक्षण गायकवाड, तुषार म्हात्रे, गणेश गायकवाड, पंकज कोली, रमाकांत कोली, सुनील म्हात्रे, अंबादास म्हात्रे, किरण पाटील, राजन भोईर, निलेश भोईर, नितेश भोईर, जितेंद्र नागावकर आणि नरेश पाटील हे संपूर्ण आदिती 11 न्यू तुफान पिंपलास टीम आहे. आणि सर्वांची या स्पर्धेसाठी मेहनत पाहायला मिळते. इथे बॅटला चाटून चेंडू यष्टीरक्षक संभाजी म्हात्रेच्या हातून पकडल्या मागे. नक्की शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं एक सिंगल धाव. 25 धावा लागलेत. 2 ओव्हरला 22 होत्या आणि तिसऱ्या ओव्हरचे 3 चेंडूमध्ये फक्त 3 आलेत. म्हणजे दीपकनं या ओव्हरमध्ये पहिले 3 चेंडू अतिशय चांगले टाकलेले आहेत. चांगलं कमबॅक केलेलं आहे. चला जोशी 11 बादवड बी टीम आपल्याला लवकरात लवकर इकडे पोचायचं आहे. या दुसऱ्या सामन्याचं 9 चेंडूंचं फक्त इनिंग बाकी आहे. क्या बात आहे. इथे नक्कीच गणेश ज्युनियर बाल बचावलेले आहेत. चांगला चेंडू होता. या ओव्हरमध्ये 4 चेंडूंपैकी 2 चेंडू डॉट टाकलेत आणि 2 चेंडूमध्ये 3 धावा दिलेत. चांगलं कमबॅक वापसी केलेली आहे. संदेश भगवान म्हात्रे फॅन टीम, जय कालिका माता, कालभार. या चेंडूवर देखील फटका खेळता आला नाहीये. संभाजीचा निशाणा चुकला आहे. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव बघूया. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली. सॉफ्ट सिग्नल काय सर? फलंदाज बाद असा सॉफ्ट सिग्नल आहे. चेक केलं जाईल. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून 2 की 1 फलंदाज बाद की सेफ याचं उत्तर आपल्याला मिळेल. बघूया. या चेंडूवर 1 धाव आली होती. दुसरी धाव घेताना संभाजी म्हात्रेचा थ्रो कुठेतरी आपल्याला स्वेर पाहायला मिळाला. त्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये फलंदाज बघूया गणेश ज्युनियरसाठी इथे खतरे की घंटी आहे की नाही हे चेक केलं जातोय. 2 धावा तर आलेत.
सिनियर सिनियर कोण तो ग तो ज्युनियर मोठा कोण तुमचे पहिले तो शेल आता मी मोठा कोण तरी मोठा कोण नाही सेमच तो बारका काय टाकू आम्हाला माझे बारका असेल तो त्याचा मे महिन्यात कवा पडले ते माझं ठरलेलं असं सांगा ना बस तो मोठा असेल आम्हाला असं सांगा मग त्याला मोठा बोलता अजून एक ना तुझा एक बालाचा भाऊ तो बी सचिन तोही नाही अगदी क्लोज डिसिजन आहे. पंचांची देखील अग्नी परीक्षा आहे. आमचे गणेश पाटील तिसरे पंच आहेत. ओम फोटो लाईव्ह टेक्निकल रूममध्ये बघूया या चेंडूवर काय डिसिजन येतोय. फलंदाज सेफ आहे. 3 धावा येतील. धावसंख्या 3 ने वाढून झाली ते 28 धावा. 17 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि 28 धावांचा आकडा लागलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज वडनोगो टीमच्या फलकावरती. दीपक म्हात्रे तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे बघूया नवीन फटका काऊ कॉर्नर रिझनला उडवलाय. चुकी होणार नाहीये. बाला पाटील इथे झेलच्या खाली आणि धक्का नंबर 2 लागलाय वडनोगो टीमला. नवीनच्या रूपानं फलंदाज बाद. तीन ओव्हर 28 मैदानामध्ये फलंदाज संकेत यष्टीरक्षक फलंदाज आहे. तीन ओव्हर 28 शेवटचा आणि अंतिम ओव्हर अनिल दहिवलकर. नऊ पूर्णांक 33 च्या सरासरीने या धाबा आलेत. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये 15 ते 20 धाबा बनवले तर एक चांगली टोटल असेल कालवा टीम समोर. नक्की शिवा म्हात्रे घनश्यामजी भोईर यांचं पुन्हा एकदा या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. घनश्यामजी भोईर यांनी आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांची जीवनाची व्यवस्था केली होती. तर शिवा म्हात्रे यांच्याकडून आम्हाला गोसावी झिपऱ्या म्हात्रे यांच्या नावाचा नाणेफेकी कक्ष स्पॉन्सर केला आहे आणि त्या नाणेफेकी कक्षामध्ये एखाद्या फलंदाजा जर षटकार डायरेक्ट हिट होतोय तर त्या फलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांनी लावलेलं आहे. शिवसेना शाखा प्रमुख पिंपलास आणि तुफान पिंपलास सिनियर 40+ करता धरत आहेत. तर घनश्यामजी भुईर पिंपलास ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील राहिलेले आहेत. अशा 2 व्यक्तिमत्वांचा या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम.
29 धावा लीग मॅचच्या स्वरूपात चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली. बघूया संकेत. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. ज्या संघानं या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या बलाढ्य संघासमोर जय बजरंग कारिवली 76 पहिल्या सामन्यातून टोकल्या होत्या, तो संघ मात्र इथे आपल्याला आता 20 चेंडूमध्ये 29 वर पाहायला मिळतोय. शेवटचे 4 चेंडू आहेत. फुलटॉस आणि ते फुलटॉसला काय जज केलाय. वाह, अप्रतिम झेल. सचिन सिनियर डावखुरे हाताचा फलंदाज ज्यांनी दापोडे संघाच्या अगेन्स्ट 3 चेंडूमध्ये ज्या 12 धावा ठोकल्या, तोच खेळाडू आता चांगला झेल कंप्लीट करतोय संकेतचा. आज दिवस आहे सचिन सिनियरचा. बघूया, चेक केलं जाईल हा चेंडू बिमार आहे की फेर आहे. फलंदाज बाद आहेत. सचिन ज्युनियर खुश आहे, सचिन सिनियरवर. उद्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून पहिला सामना स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आणि जोशी 11 भादवर ए. दुसरा सामना आहे एकता सारंगाव आयडियल फ्रेंड्स ग्रुप पाहवेदिवे. तिसरा सामना आहे चौठायरवा मानकोली मिनेश 11 जय बजरंग कारिवली. त्यानंतर जय हनुमान सरवली आणि जय गावदेवी काटेही आणि सचिन स्फोट पूर्णा. उद्याच्या 9वी संघांनी वेलेवर यायचं आहे. या वेलकम. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि मैदानामध्ये अजय आलाय. इथे हा चेंडू वाईट आलाय. संभाजीला माहीत होतं की हा चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर निघालाय. चेंडू चांगल्या पद्धतीने पकडला आणि फक्त अपील केली होती. धावसंख्या 30 धावा. हमेश टाइम पटकाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू सेफ लँड होतोय मिड ऑनला. धावसंख्या 32 धावा 22 चेंडूमध्ये आल्यात. अजूनही 2 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत. बघूया 2 चेंडूमध्ये किती धावा येतील. जय कालिका माता कालवा टीम एक कंप्लीट टीम आहे. इथे बॅटची कडा घेऊन चेंडू चालला अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या शत्रुशाकडे. प्रयत्न चांगले केले, अगदी डीप थर्डमॅनला चेंडू पकडलाय. तिसरी धाव इथे संकेत का घेत नाहीये. नक्कीच इथे धाव एक घेता आली असती. धावसंख्या 34 धावा लागलेत आणि आता या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. 34 धावा 3 बाद 34 23 चेंडूमध्ये. आणि हा फटका फसलाय. बघूया बाला, क्या बात आहे. बालानं आज नक्कीच या स्पर्धेतून कमालीची फिल्डिंग आणि बॉलिंग केलेली आहे. शेवटच्या चेंडूवर अनिल दहीवलकरच्या नावावर विकेट. 4 बाद 4 ओव्हरमध्ये 34 आणि विजयाचं लक्ष आहे कालवा टीम समोर 35 धावांचं. डीजे
छत्रपती शिवाजी महाराज रणगाव टीम फिल्डिंग करण्यासाठी उतरलेली आहे. विजयाचं लक्ष्य आहे फक्त आणि फक्त 35 धावांचं. कालवा टीम समोर 4 ओव्हर 35. मैदानामध्ये सलामी जोडी जय कालिकामाता कालवा टीमची बाला पाटील आणि प्रवीण अण्णा. नक्कीच कालवा टीमच्या नावाचा दबदबा या भिवंडी ग्रामीण नवीन 40+ संघटनेमध्ये हा संघ जॉईन झाल्यापासून कायम आहे. संदेश्वर म्हात्रे फॅन टीम जय कालिकामाता कालवार या सामन्यातून 35 धावांचं आव्हान छत्रपती शिवाजी महाराज रणगाव टीम समोर. ही पहिली जोडी आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात करा. जोशी लोण भादवर बी टीम आपण देखील लवकरात लवकर क्रीडानगरीमध्ये प्रस्थान करायचं आहे. चालू सामन्यातून विजेत्या टीम बरोबर आजच्या स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025चा क्वार्टर फायनल सामना होईल. सुपर 3 मध्ये प्रकाशदादा म्हात्रे श्री कालिकामाता कालवार सिनियर 40+ चे संघनायक यांच्याकडून कालवार टीमला शुभेच्छा. धन्यवाद. प्रकाश म्हात्रे, सदा म्हात्रे, योगेश म्हात्रे, विद्यानंद पाटील, मुकेश पाटील ऑल टीम कडून विदेश पाटील फ्रंटलाईन गोलंदाज. 35 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू फुलटॉस. चेंडूला अगदी सरळ बॅट न केलाय. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक संकेत पाहायला मिळतात. अजय पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेऊन आपली धावांचं श्रीगणेश केलेलं आहे. बघूया बाला पाटील. पहिल्या सामन्यातून फलंदाजी चांगली नाहीये मात्र गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं राहिलेलं आहे.
इथे अगदी फटका पॉइंट रिझनला केला आहे. विलास काबूकर. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या 2 चेंडूमध्ये सिंगलने आपले अकाउंट ओपन केलेत. धावसंख्या 2. 2 चेंडू 2. 24 मध्ये बनवायचे 35. तेच तर्रार चेंडू. ते एक धाव लेगबायच्या स्वरूपात पूर्ण केलेले आहे. पहिले 3 चेंडू अतिशय चांगले टाकलेले आहेत. कधी कधी लो स्कोरिंग सामने देखील खूप चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच दापोडेने देखील 36 बनवल्या होत्या आणि या सामन्यातून देखील वडनगरनं 36 बनवलेत. म्हणजे आज 37चा आकडा आज कालवा टीमला लक्की ठरतोय का बघूया. आज षटकार आलाय बालाचा या स्पर्धेतील पहिला षटकार. धावसंख्या 9. 4 चेंडू मध्ये 9. बाला चालू अंगावामध्ये चांगल्या टच मध्ये आहेत. विद्येश पाटीलच्या 4थ्या चेंडूवर षटकार टोकून बालानं या सामन्याची सुरुवात दमदार केलेली आहे. फुलटॉस इनफिल्डच्या वरून उडवलाय. चेंडू चाललाय अगदी डीप स्लीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार नंतर चौकार. अठरा 22 इक्वेशन आहे. आदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025चा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून आज दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडनोगर
आणि जय कालिका माता कालभार. मध्ये 22 आणि हा चेंडू लॉंगलेग सीमारेषेवर पकडलाय. चांगली फिल्डिंग होते. फक्त एक सिंगल धाव आली. धावसंख्या 14. आता बनवायचे 21. 17 चेंडू मध्ये 21चं इक्वेशन. क्या बात आहे. अगदी पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मानस बनवला होता इथे. फलंदाज दीपक म्हात्रेनं डॉट बॉल आलाय. अजय पाटीलचा चांगला चेंडू आपण पाहिलाय. विदेश पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 12 तर अजयनं दुसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये 1 सिंगल धाव खर्च केलेली आहे. 35 धावांचं लक्ष असताना 8 चेंडूमध्ये कालवा टीम 1 गड्याच्या मोबदल्यात 14 वर आपल्याला पाहायला मिळते. हा फटका विसेप मध्ये केलाय विदेश पाटील. चेंडूच्या समोर दुसरीच नक्कीच इथे धाडस बनवला नाहीये. 15 धावा. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा अजयने दिलेत. नक्कीच बघूया सामना अगदी आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल का. 9 मध्ये आलेत 15 आणि आता 15 मध्ये 20. हा चेंडू वाईट आलाय. 16 धावा. वाईटनं धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 16 या अंकावर. दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. दोन्ही संघांची चालू सीझन मध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे. ही 6वी स्पर्धा आपण खेळतोय. बघूया चेंडू हवेमध्ये स्लिम मिडॉपला झेल स्वतः अजयने सोडलाय प्रवीण म्हात्रेचा. धावसंख्या पोहोचली 1 ने 17 वर. 10 चेंडू मध्ये 17 आलेत आणि आता 14 मध्ये 18ची गरज आहे. 14 चेंडू आणि 18 धावा. आता मिस टाइम आहे. यष्टीरक्षक संकेत इथे देखील नवीन आहे. झेल ड्रॉप केलाय. नक्की जे झेल आहेत हे खूप महागात पडतील छत्रपती शिवाजी महाराज वडूकोट टीमला. कारण की हा झेल दीपक म्हात्रेचा होता. धावसंख्या 18. आता 13 चेंडू आणि 17ची गरज. 13 मध्ये 17. क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट. अतिशय चांगला क्रिकेट. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे बघूया विकेट. नक्कीच दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये सुखरूप आहेत. 2 ओव्हर धावा बनलेत 19 आणि आता 2 ओव्हर मध्ये अजून शिल्लक आहे 16. 16 का डोला. दोन ओव्हर 16ची गरज. कालवा टीमला सामना खूप मोठा आहे. दिलीप मोरे जोशी 11 भादवड बी टीम. रविकांत पाटील केलो ना बोलवा आपण पटकन. फक्त 2 ओव्हर बाकी आहेत. जोशी 11 भादवड बी आपल्याला 3ची वेळ दिली होती. 4 वाजायला आलेत.
जोशी 11 भादवड बी. तुमचा आजच सामना आहे, उद्या नाही आहे. चालू सामन्यातून विजेत्या टीम बरोबर लगेच आपला सामना होईल. गोलंदाज नवीनचा तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू फुलटस होता. दुसऱ्या धावेसाठी प्रवीणांना आपल्या घरामध्ये सुखरूप पोचलेत. 21 धावा लागलेत. आता 11 मध्ये 14. 11 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाज नवीन. पस्तीसचं लक्ष असताना एक चांगली फाईट मैदानामध्ये सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज वणगोट टीम्स कडून. कारण की 2 झेल सुटले. थोडीशी खराब फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. हे त्या फटका समोरच्या दिशेनं विद्येश पाटील. नक्कीच खूप चांगले प्रयत्न, मात्र अति अपयश आलाय. आणि ते विकेट आली प्रवीण अण्णाची. 2 धावा जरूर आलेत. धावसंख्या 23. 10 मध्ये 12. 10 चेंडू 12 धावांवर सामना येऊन थांबलाय. मैदानामध्ये कॅप्टन संभाजी म्हात्रे. दहा चेंडू आणि 12ची गरज. दहा 12चं इक्वेशन. क्या बात आहे. काय गती आहे चेंडूला. नक्की क्षेत्ररक्षक बली आहेत. 9 मध्ये 11. धावा बनलेत आता 24. विजयाचं लक्ष 35 धावांचं. 9 चेंडू 11 धावा. जबरदस्त गोलंदाजी. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपण नवीनच्या माध्यमातून पाहतोय. आदिती 11 न्यू तुफान पिंपळास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 चा असं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे. संजय कोहली फॅन टीम. अतिशय चांगला लेट कटचा फटका आपण पाहतोय. रिझल्ट चांगला येईल. धावा 4 मिळाले त्या चेंडूवर दीपक म्हात्रेला. निवडे गावाला
वेलकम. जोशी 11 भादवड हे संघाचे संघनायक सुभाष पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन होतोय. आदिती 11 न्यू तुफान पिंपळास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्वेश पाटील चा थ्रो चांगला बॅकअप आहे विलास कापोकर यांचं. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 30. आता 6 मध्ये 5. 6 चेंडू 5 धावा चं समीकरण शिल्लक आहे. चला जोशी 11 भादवड बी टीम उद्या ए टीम खेळणार आहे. आज बी टीमने 2 सामने जिंकलेत. क्या बात आहे. उद्या पहिला सामना जोशी 11 हे संघाचा स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली या संघासमोर आहे. नवीन बॅटर बॉलर आले संकेत. फलंदाज संभाजी म्हात्रे. संभाजी म्हात्रेनं 1 चेंडू खेळलाय. अजून खातं खोलायचं आहे. 6 मध्ये 5. सुरेख चेंडू. क्या बात आहे. संकेत 4थ्या ओव्हरला सुरुवात डॉट बॉल न केलेली आहे. 6 मध्ये 5. आता 5 मध्ये 5. 5 चेंडू 5 धावा. हा खराब चेंडू आणि पंचांनी बिमारचा देखील इशारा केला आहे. 1+1 अशा 2 धावा आलेत. धावसंख्या 32. 5 चेंडू आणि आता 3 ची गरज. फ्री चेंडू आणि या चेंडूवर मॅच देखील फिनिश केला आहे दीपक म्हात्रेनं. बघा खेळाडू कक्षामध्ये अगदी तिथे कॅमेरामॅन आमचे जर दक्ष असते तर तो डान्स नक्कीच चित्रीकरण केला असता. वा वाला पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. लावायचं का बाला पाटील. खरंच खूप छान. मी बघितलंय पण कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करायला हवी होती या सामन्याचा.